महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सगळीकडे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या गावी गेले आणि त्यानंतर चर्चांना उधाण आलं. आज मुख्यमंत्री मुंबईत येत आहेत. नेमकी काय खलबतं होणार आहेत आज मुंबईमध्ये हे आपण जाणून घेऊ. आपल्यासोबत शिवसेनेचे नेते आणि प्रवक्ते संजय शिरसाट आहेत, आमदार आहेत. काय सांगाल, आज मुख्यमंत्री मुंबईत येत आहेत, संध्याकाळी मुख्यमंत्री जेव्हा येतील तेव्हा नेमकी काय खलबतं रचतील? पहिले तर मुख्यमंत्री आज मुंबईत येतात ही गोष्ट समाधानाची. काल जर आपण पाहिलं असेल तर आपल्याच माध्यमातून त्यांची तब्येत ठीक नव्हती. राजकीय खलबतं करण्यापेक्षा तब्येतीकडे लक्ष देणं हे आम्हाला महत्त्वाचं वाटतं. म्हणून आज मुख्यमंत्री आल्यानंतर जर त्यांची तब्येत चांगली असेल तर महायुतीच्या नेत्यांची म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा किंवा त्यांची एक बैठक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 5 तारखेला होणारा शपथविधी त्यापूर्वी असलेल्या खातं वाटप किंवा इतर बाबींवर चर्चा होणं अपेक्षित आहे आणि मला वाटतं त्या दिशेने त्यांचं पाऊल पडेल. काल भाजपने ट्विट करत शपथविधीची तारीख जाहीर केली. अशी एक चर्चा रंगते की शपथविधीची तारीख देऊन एकनाथ शिंदेना एका प्रकारे इशारा दिला गेला आहे, की तुम्ही आमच्यासोबत नसाल तर या, नाहीतर तुम्ही तुमचं बघून घ्या. कारण का खूपच दिरंगाई होते शपथविधीसाठी किंवा सत्ता स्थापनेसाठी. नाही, तसं काहीच नाही आहे. ना कोणी कुणाला इशारा देत आहे, ना महायुतीमध्ये कोणताही मिठाचा खडा पडतोय. हे सगळं वावड्या उठवण्याचं काम काही लोक करण्याचा प्रयत्न करतायत. पण महायुती ही मजबूतीने आहे. कोणते खाते वाटप करायचं आहे, काय करायचं आहे, हा निर्णय वरिष्ठ नेते घेणार आहेत. म्हणून इतरांनी कोणताही कॉमेंट्स केली किंवा इतरांनी कोणतीही मागणी केली, त्याला जोपर्यंत हे नेते लोक सपोर्ट करणार नाही तोपर्यंत त्याला कोणताही अर्थ उरत नाही. आज काळजीवाहू मुख्यमंत्री मुंबईमध्ये येत आहेत. तुम्ही म्हणताय जर तब्येत बरी असेल, तर मग इतरही 2 उपमुख्यमंत्री त्यांच्यासोबत भेटतील, चर्चा करतील. खाता वाटपाची चर्चा तर निश्चित होईल, खाते वाटपाची. मात्र 2 अशी महत्त्वाची खाती आहेत. एक म्हणजे गृह खातं, जे भाजप सोडायला तयार नाही आणि तुम्ही देखील आग्रही आहात त्याच्यासाठी. घ्याल ते खातं किंवा सोडायला तयार आहात? हे चर्चा होत असो, फक्त सूत्रांनी दिलेल्या माहिती आहेत. याच्याबद्दलची कोणतीही चर्चा या वरिष्ठ पातळीवर झाली नाही. कोणीही मागणी केल्याचं असं कोणी सुतोवाच केलेलं नाही. म्हणून या सगळ्या चर्चा आता संध्याकाळी आल्यानंतर संपूर्ण खात्याची चर्चा होणार आहे. एक खातं नाही तर संपूर्ण खात्याचं खातेवाटप कसं होणार आहे, त्याबद्दलची चर्चा होणार आहे. म्हणून आता त्याच्या ह्या सूत्राच्या माहितीच्या आधारे जे काही बातम्या होतात त्याला मला वाटतं आज जास्त महत्त्व देऊ नये. या चर्चा झाल्यानंतर उद्या दुपारी, आज जर बैठक झाली तर ठीक, किंवा उद्या दुपारपर्यंत त्यांची बैठक होणं अपेक्षितच आहे. आणि उद्या दुपारच्या नंतर हे खाते वाटपाचं सूत्र ठरलं जाईल आणि त्याच्याबद्दलचं सुतोवाच हे नेते स्वतः करतील. पण सर, गृह खातं हे खूप महत्त्वाचं खातं मानलं जातं राज्य सरकारमध्ये. असं वाटतं की आपल्या पक्षाकडे ते खातं असावं? प्रत्येक पक्षाला वाटतं. आम्हाला तर वाटतंच वाटतं. भाजपला वाटतं, राष्ट्रवादीला वाटतं. मग एक असावं वाटणं हे भाग वेगळा आहे. परंतु त्याच्याबद्दलच्या जोपर्यंत तडजोडी होत नाही किंवा त्याच्याबद्दलची घोषणा होत नाही, तोपर्यंत त्याच्यावर मला वाटतं काही बोलण्यात अर्थ पण नाही. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गावी आहेत, दरेगावी होते. त्यांची तब्येत बरी होती. मात्र टीका केली जाते विरोधकांकडून. आदित्य ठाकरे स्वतः म्हणतायत, ही कुठली पौर्णिमा अमावस्या आहे, ती बघायला लागेल की ते जाऊन शेती करतात. अनेक जण, संजय राऊत देखील टीका करतायत या त्यांच्या दौऱ्यावरून. अहो, हे आदित्य ठाकरे काठावर पास झालेला पोरगा आहे. त्याला काय माहिती आहे राजकारणाचं? कुणावर टीका करतोय? तुमच्या बापावर जर कुणी अशी टीका केली, तर तुम्हाला चालेल का? लीलावतीमध्ये ॲडमिट झाल्यानंतर जर आम्ही म्हणलो का तिथं चिकन खायला गेले होते, आवडेल का त्यांना? माणसाने वयाचा आणि स्वतःच्या हाईटचा हा विचार केला पाहिजे. ही संस्कृती शिवसेना प्रमुखांनी शिकवलेली नाही. ते जर असते तर तुम्हाला आता त्यांनी लाथ मारली असती, असा वेळ तुमच्यावर आलेली. उद्धव ठाकरेंनी देखील काल भाष्य केलं पुण्यामध्ये, जेव्हा ते बाबा आढावांचं उपोषण सोडायला गेले होते, तेव्हा त्यांनी या सरकारवरच टीका केली, की अजूनही बहुमत येऊन सुद्धा सरकार स्थापन झालेलं नाहीये, राष्ट्रपती राजवट देखील लागली नाहीये, शंका उपस्थित केली आहे त्यांनी. काय करता तुम्ही? 19ला 1 महिना लावला. नंतर सरकार स्थापन करून काय केलंय? 2.5 वर्ष ते सरकार लॉकमध्ये बंदच करून ठेवलं होतं ना. घरातूनच सरकार चालत होतं ना. म्हणून तुम्ही टीका करण्याचे तुम्हाला ते अधिकार पण प्राप्त होत नाही. 2.5 वर्षात कसं सरकार चालवलं? व्हीसीच्या माध्यमातून मी सरकार चालवलं. कसं चालवलं? घरात बसून चालवलं. सांगायला तरी तुम्हाला काय हे झालं पाहिजे ना. म्हणून या निवडणुकीमध्ये त्यांच्याकडे बेसिक मुद्दे नव्हते. कशावर भाषण करायचं ते कळत नव्हतं. मग टीका टोमणे मारायचे. गद्दार, खोके, आता पाहून घेऊ,
लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवली. हा जनाधार आता मान्य करा आणि शांत बसा. निवडणुकीचा विषय येतोच आहे, तर मग ईव्हीएम वरती अनेक आरोप केले गेले. काँग्रेसच्या नेत्यांनी तर आंदोलन देखील केले. मात्र आता निवडणूक आयोगाने काँग्रेस नेत्यांना आमंत्रण दिले, की आपण चर्चा करू ईव्हीएमवर. वाटतं या चर्चेतून काही साध्य होईल? निवडणूक आयोगाने त्यांना बोलवलंय. मला वाटतं 3 तारीख काहीतरी दिलेली आहे. आता ते हे विद्वानांनी तिथं गेलं पाहिजे. त्यांचं मत मांडलं पाहिजे. जर ते काही चुकीचं असेल, तर निवडणूक आयोग त्याच्यावर निर्णय घेईल. चुकीचं नसेल, तर यांना आणखीन पर्याय उपलब्ध आहेत. हायकोर्टात जा, सुप्रीम कोर्टात जा आणि त्याच्यावर निर्णय मिळवायचा जो तुमचा अधिकार आहे, तो प्राप्त करा. शेवटचे 2 प्रश्न. खरं तर याआधी जेव्हा महायुतीचं सरकार स्थापन झालं होतं 2.5-3 वर्षापूर्वी, तेव्हा तुम्ही मंत्रिपदाची अपेक्षा केली होती. आता खाते वाटपाची चर्चा होईलच येत्या 1 ते 2 दिवसात. मंत्रिपदासाठी तयार आहात? कुठलं खातं तुम्हाला अपेक्षित आहे? नाही बघा, मंत्रिपदासाठी सर्वच आमदार हे इच्छुक असतात. त्यापैकी मी एक आहे आणि याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेबांनी घ्यायचा आहे. खातं कोणतं असावं किंवा मंत्रिमंडळात घ्यावं की नाही घ्यावं, हा सर्वस्वी अधिकार त्यांचा आहे. पण तो जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. शेवटचा प्रश्न. संभाजीनगरमध्ये तुमच्या नावाचे उपमुख्यमंत्री पदाचे बॅनर लागले आहेत. एकीकडे चर्चा असताना उपमुख्यमंत्री पद तुमच्या नावापुढे लावलं जातंय. काय भावना व्यक्त कराल त्या कार्यकर्त्यांच्या प्रती? हे बघा, हे बॅनर लावणं हा कार्यकर्त्यांचा तो अधिकार आहे, ते लावतात. तसं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये कार्यकर्त्यांनी लावलेली बॅनरची संख्या पाहिली तर 50 मुख्यमंत्री झाले पाहिजेत आणि त्याच पद्धतीने आमचे बॅनर लागलेले आहेत. म्हणून बॅनरवर त्यांच्या भावना ते व्यक्त करतात. हे त्यांचं मत असतं. परंतु राजकारणामध्ये असं चालत नसतं. ज्या प्रक्रियेमधून आपण जातो त्या टायमाला योग्य निर्णय जेव्हा होतो, त्या टायमाला ह्या सगळ्या गोष्टीला अर्थ उरतो. धन्यवाद आमच्यासोबत बातचीत केल्यासह. व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईकसह सुई जाधव, NDTV मराठी.